नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर पुणे विभागाशी संबंधित असणारे अनेक तक्रारी आपण सतत प्रशासनाकडे करत होतो. स्थानिक प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा विभागीय प्रशासन असेल यांच्याकडे करत होतो. त्याचबरोबर राज्य शासनाकडे असेल, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे असेल, सगळ्या विभागाशी सचिव असतील, या सगळ्यांकडे आपण सतत पाठपुरावा करतोय. गेले 2 वर्ष झालं आपण या संदर्भात अनेक पुरावे सादर करतोय, अनेक पाठपुरावा करतोय, आश्वासनं दिली जातात, सगळ्या गोष्टी दिल्या जातात, परंतु कारवाई मात्र होताना दिसत नाही. अशा अनेक प्रकार सतत घडत होते. म्हणून शेवटी आपल्याला एक शेवटचा निर्णय घेण्याचा वेळ आली की आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडे आपल्याला तक्रार करण्याची वेळ आली की जर 60 दिवस अगोदर आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार केला की जर या 60 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली तर शेवटी आम्हाला आदरणीय पंतप्रधानजी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी 10 नोव्हेंबरला आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागेल, अशा पद्धतीचा इशारा आपण संबंधित विभागांना दिला होता. आणि त्या संदर्भात आपण लेखी स्वरूपात सुद्धा पत्र दिलं होतं आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाला. आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाला ज्यावेळेस ते पत्र सेंड झालं ते पण तुम्हाला दाखवतो की पत्र ज्यावेळेस पोच झालं प्रधानमंत्री कार्यालय 10 सप्टेंबर 2025ला ते पत्र आपण दिलं, आदरणीय पंतप्रधानजी यांना ते पत्र दिलं. तर ह्या पत्राच्या अनुषंगाने आपण त्यामध्ये एकूण 14 मुद्दे होते आणि 15 नंबरचा एक मुद्दा होता. त्या 15 मुद्द्यामध्ये काय बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, परंतु हे 14 मुद्दे जे आपले मेन होते त्यातील बरेच मुद्दे हे सोलापूर जिल्हा ह्याशी संबंधित होते, काही सातारा आणि काही पुणे विभागाशी संबंधित होते. तर ह्या संदर्भात आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून तात्काळ या संदर्भात दखल घेतल्या कारणाने आणि दखल घेऊन ते संबंधित महाराष्ट्र शासनाकडं ते पुढं पाठवण्यात आलं आणि ते पाठवल्यानंतर त्या पद्धतीनं पुढची कारवाई जी काय आहे म्हणजे 10 सप्टेंबर 2025ला ते पत्र आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे पोच झाल्यानंतर लगेच 11 सप्टेंबर 2025ला ते लगेच महाराष्ट्र शासनाकडे ते पुढं फॉरवर्ड करण्यात आलं. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे अपर सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे विभागाचे सामान्य प्रशासनाचे त्यांच्याकडे ते पत्र फॉरवर्ड लगेच एका दिवसात करण्यात आलं. आणि तिथून पुढं जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियामध्ये अनेक विभाग असतील त्या प्रक्रियेत पुढे आले आणि त्यानुसार त्यांनी ते पुढं कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं गती मिळत होती हे लक्षात आपल्या यायला लागलं होतं. त्यांच्या पत्रातून संबंधित अधिकाऱ्यांच्या सुनावणीला गेल्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. ह्यासाठी सेपरेट एक 15 विषयासंदर्भात एक सेपरेट 15 दिवसात मी प्रत्येक दररोज एक म्हणजे उद्यापासून किंवा आजपासून एक 14 विषय आहेत त्या 14 विषयाशी संबंधित आणि 15वा जो कॉमन विषय आहे असा 15 विषय धरू आपण. त्या 15 विषयाची पुढील 15 दिवसात म्हणजे आजपासून पुढील 15 दिवस आपण त्या एक प्रकारचे पाठ तयार करणार आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला आज मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टींचं जी आहे ते अंतिम एक डेमो तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. काही विभागांनी स्वयंस्पष्ट अहवाल मागवला आहे, काही विभागांनी त्याचा अंतिम अहवाल म्हणजे संदर्भात सुद्धा इथं मागणी केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला लाईटचा थोडासा प्रॉब्लेम होता, असू द्या. तर ह्या संदर्भात तुम्हाला त्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिटेल्स इथं सांगितल्या जातील. आणि काही लोक लाईव्ह चालू असताना फोन करतात, त्यांनी फोन करू नये, मला विनंती आहे. तर अशा काही बाबी गोष्टी आहेत. तर ह्या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपले काही विषय आहेत 15 विषय आहेत त्या 15 विषयापैकी आणि टोटली 6 विभाग आहेत म्हणजे 6 विभागाशी संबंधित आहे. त्यामध्ये महसूल वन विभाग 1, त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग 2, सार्वजनिक बांधकाम विभाग 3, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ
4, त्यानंतर गृहविभाग 5, त्याचबरोबर तुमचा जो नगरविकास आहे, नगरविकास विभाग आहे तो 6, असे 6 विभागाशी संबंधित आहेत. तर त्यातील 3 विभाग असतील, म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल, ह्या 3 विभागाची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. म्हणजे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे सामान्य प्रशासन विभागाने सोलापूरचे कलेक्टर साहेब, त्याचबरोबर साताराचे कलेक्टर साहेब यांना अहवाल तयार करून, तो अंतिम अहवाल, म्हणजे लक्षात घ्या, त्यांनी अंतिम अहवाल तयार करून तो सादर करण्यास सांगितलेला आहे 3 विभागाविषयी. त्या 3 विभागामध्ये जर तुम्हाला सांगितलं तर त्या 3 विभागाशी संबंधित जे विषय आहेत ते मी तुम्हाला सांगतो साधारणतः किती आहेत ते. 15 पैकी महसूलचे 4 आहेत, प्रदूषण मंडळाचं 1 म्हणजे 5, त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अन्न व नागरी विभागाचे 4 आहेत. म्हणजे साधारणतः टोटली विचार केला तर सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना जो अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे त्यामध्ये जवळजवळ 4 महसूलचे, 1 महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड आणि 3 जे आहेत ते अन्न व नागरी पुरवठा, म्हणजे 8 साधारणतः 8 जे विषय आहेत, त्या 8 विषयासंदर्भात जी अहवाल सादर पूर्ण अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी जी आहे ती सोलापूरचे कलेक्टर साहेब असतील, साताराचे कलेक्टर साहेब असतील, जे सातारा संबंधित असेल ते विषय असेल, त्यामध्ये जे विषय आहेत त्या विषयासंदर्भात मी तुम्हाला डेली थोडी माहिती दिली जाईल. तर तो अंतिम अहवाल तयार करण्याचा त्यांना आदेश देण्यात आलेला आहे. तो अंतिम अहवाल पुणे विभाग आयुक्त कार्यालयाकडे सादर करायचा आहे. 1, त्यानंतर तिथे 3 विषय गेले, 3 विभाग आणि 8 विषय गेले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो विषय आहे त्यामध्ये तो 2 विषय आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 2 विषय, म्हणजे 1 विभाग ते 3 विभाग झाले, हे 4था विभाग. या 4थ्या विभागामध्ये 1 विषय, फक्त 2 विषय हे जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. तर त्यामध्ये जे प्रादेशिक कार्यालय आहे पुणे विभागाचं त्या संदर्भात त्यांना अहवाल तयार करण्यासाठी सांगितलेला आहे. म्हणजे प्रादेशिक विभाग पुणे यांच्या अंतर्गत जे जिल्हे येतात, जे अधीक्षक कार्यकारी अभियंत्याचे जे विभाग येतात त्या संदर्भात त्यांना अहवाल तयार करण्यास सांगितलं. तुम्हाला डिटेल्समध्ये एक पार्ट मी पुढे तयार करेन प्रत्येकमध्ये, तेव्हा तुम्हाला सांगेन की विषय त्यात नक्की काय आहे. म्हणजे किती विषय झाले बघा, 4 विभाग झाले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे 3 विभागाची 8 मुद्द्यानुसार माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, प्रादेशिक विभागाकडे सादर करायचे. त्यामध्ये 4था जो विभाग मी तुम्हाला सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यातील 1 विषय म्हणजे 2 विषय, 2 मुद्दे, म्हणजे 8 आणि 2 10 मुद्दे झाले. त्यानंतर अप्पर मुख्य सचिव गृहविभागाकडे 1 विषय आहे. त्यामध्ये वेदांतरी जो विषय आहे, वेदांतरी वेंचर कंपनीचा, तो विषय गृह विभागाकडे तो वर्ग करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून तो अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलेला आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे तो सगळं विषय सादर करायचा आहे. त्याचबरोबर म्हणजे गृह विभागाचा 1 विषय इथं झाला आणि 1 विभाग झाला, म्हणजे विभाग झाले टोटल 5 आणि विषय झाले 11. आणि जो 15 नंबरचा विषय आहे तो कॉमन आहे, त्यामुळे तो कमी केला, म्हणजे झाले 12. आता राहिले 3 विषय. हे 3 विषय जे आहेत ते नगर विकास विभागाशी संबंधित आहेत. 3 विषय आहेत. ह्या विषयामध्ये आपल्याला माननीय मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेबांची विभागीय चौकशी विषयक असेल. त्याचबरोबर आपले डीपी प्लॅन, जो नातेपुते डीपी प्लॅन आहे तो 1 विषय आहे. आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या लोकांचे अतिक्रमण पाडण्यात आली, त्या लोकांच्या अतिक्रमणाला जी परवानगी देण्यात आली त्या अधिकारी त्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचे ते 3 विषय आहेत. तर त्या विषयात पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तो विषय आहे त्या संदर्भातला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी
मला सांगण्याचं कारण असं आहे की आपण जे आपले मुद्दे होते त्या मुद्द्यानुसार आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून 10 सप्टेंबरला ज्यावेळेस इथं पत्र पोहोचलं, त्यानंतर लगेच 11 सप्टेंबरला त्या संदर्भात पुढं त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याकडे ते पत्र फॉरवर्ड केलं आणि तिथून पुढं बऱ्याच गोष्टी यंत्रणा तिथून हल्ल्या गेल्या आणि त्यानुसार त्या त्या विभागाला त्या त्या संबंधित विषय देण्यात आले. त्याचबरोबर जे दस्त नोंदणी आहेत बेकायदेशीर झालेल्या त्या संदर्भात सुद्धा सोलापूर जिल्ह्याविषयी जो विषय होता आपला त्या संदर्भात सुद्धा जिल्हा निबंधक त्यांच्याकडून सुद्धा संबंधित सहाय्यक निबंधक यांना सुद्धा ते पुढे फॉरवर्ड करण्यात आलेलं आहे. त्याविषयी मी तुम्हाला त्या विषयाची 15 विषयाची मी तुम्हाला पुढील 15 दिवसांमध्ये त्याची माहिती दिली जाईल. तर आज एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आपलं जे आंदोलन आहे किंवा अन्नत्याग आंदोलन आहे ते आपल्याला आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून दखल घेतल्यामुळं आणि महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ याच्यावरती ऍक्शन घेतल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री कार्यालयाचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आदरणीय पंतप्रधानजी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या सगळ्या विषयांवरती, आणि जे विषय आहेत ते कॉमन विषय आहेत, ते असे काय माझे वैयक्तिक लढाईचे विषय नाहीत. त्यामध्ये लोकांचे जनहिताचे विषय आहेत, त्याबरोबर भ्रष्ट कारभाराच्या संबंधित विषय आहेत. आणि तुम्हाला अजूनही सांगतो की ह्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्यावर 100% कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात सतत पाठपुरावा सुद्धा माझा सुरू आहे. डिटेल्स तुम्हाला या 15 दिवसामध्ये सगळ्या विषय जास्त आहेत लक्षात घ्या, त्यामुळे प्रत्येक विषयाचं विश्लेषण तुम्हाला त्यानुसार आजपासून करण्यात येईल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.